ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. अहो मला ना ते जरा हे द्यायचं होतं तुम्हाला. काय? तुम्ही ती तिकीट पाठवली होतीत ना, माझ्यामुळे नुकसान झालं तुमचं. हे पैसे ठेवा ना प्लीज. हो म्हणजे मला आवडतात हिंदी गाणी, जुनी हिंदी गाणी. कुठलं गाणं आवडतं? ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. ना 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 ना. Do 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 da 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 da. Da 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 da. Da 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 da. Da 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 da. तुम्ही चुकून तुमच्याच मोबाईलवर फोन लावला सर. आवाज तरी मॅडी सारखा येतोय पण. सर मॅडीच आहे मी. सो वंडरफुल सो ब्युटिफुल. किती गोड दिसतेस. काय 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 आज काय? रेड डे गोल्डन डे पटियाला डे काय ते श्रावणात तुमचं असतं ते काय आहे? नो सर तसं काही नाहीये सर. एक वेगळंच कारण आहे. सर मला ना आज 1 तासाचा ब्रेक हवाय सर. हो म्हणजे कुठे डेट वर जायचंय की काय? नो सर असं काही नाहीये. मी कुठे जाणार सर आबिस किचन सोडून. हो म्हणजे इथेच डेट आहे. येस सर. हो डोंट टेल मी. तुझा कोणीतरी बॉयफ्रेंड आणि मला माहिती नाही. नो सर बॉयफ्रेंड नाही सर. सर म्हणजे आता काय झालं सर, माझ्या घरच्यांनी मला न सांगता एका मॅट्रिमोनियल साईटवर माझं लग्नासाठी नाव नोंदवलं आणि तर एका मुलाने ना माझ्यामध्ये इंटरेस्ट दाखवलाय. व्हेरी गुड. त्यामुळे मी त्याला इथंच भेटायला बोलवलं सर. इथे तुझी पहिली स्पेशल डेट अभिज किचन मध्ये. आय एम ऑनर्ड. आय एम ऑनर्ड. एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. अरे थांब थांब थांब. अरे असं कसं? हा विश्वास मॅडम ते स्पेशल गेस्ट इथे आपल्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना भेटायला येणार आहेत तेव्हा सगळी व्यवस्था करायला हवी. काही कमी पडता कामा नये. जबाबदारी तुझी आहे. मॅडमना ओरडायला लावू नका नाही तर मॅडम ते स्पेशल गेस्ट त्यांचा आवाज ऐकून. ओके 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 बाय. आई सॉरी मला तो मेल अर्जंटली पाठवायलाच लागणार होता ऑफिसचा म्हणून मी गेले. अगं काही हरकत नाही. काम महत्वाचं ना. तुझ्यावर किती जबाबदारी आहे. बरं मला सांगा आता मी काय करू? अगं सगळं झालंय. हे काय आई तुम्ही माझ्यासाठी काहीच करायला ठेवलं नाही. बाकीच्या सुना सासू काम सांगते म्हणून पळ काढतात आणि तू सासू काम सांगत नाही म्हणून वैतागतीयस का? बरं एक काम सांगू का तुला? हो सांगा ना. देवाजवळ ती देवाची भांडी आहेत ना, घेऊन येशील? हा आणते लगेच आणते. आई काय करू याचं? ठेव तिकडे. हे बघ लिंबू चिंच आणि ते बघ ती पावडर आहे ना, हा ती घालून छान स्वच्छ चकचकीत करते भांडी. अजून अजून किती स्वच्छ करणार आहात? हो ग तशी रोजच घासते मी पण बाबांची शिस्त म्हणजे शिस्त. दुपारी फोन आला होता तेव्हा आठवण करून दिली त्यांनी. काहीतरी काय खरंच? अगं हो. बाबांना कसं त्यांच्या मनासारखं सगळं झालं ना की मग एकदम खुश असतात ते. आणि तुम्ही त्यांच्या मनासारखं करत राहता. तुमच्या मनाला पटलं नाही तरीही. अगं त्यात पटण्या न पटण्यासारखं काय आहे बाळा? अशा छोट्याशा गोष्टीने जर घरातल्या मोठ्यांचं समाधान होत असेल ना मग काय करायला हरकत आहे? पटलंय पटलं बरोबर आहे. बरं आई
मी ही भांडी तर धुतेस, पण मी निदान थोडीशी कोशिंबीर तरी करू. बर कर. अरे, हे एक तिकीट बॅगेतच राहिलंय आणि ते फाटलेलंही नाहीये. अगं बाई, हो का? द्यायला हवं होतं ते तिकीट पण. शुभ्रा. अगं सोहम हाक मारतोय का तुला? शुभ्रा. हो, जा बघ ना त्याला काय हवंय. हा, आई मी हे इथे ठेवते. आलेच मी. शुभ्रा, काय रे? जरा खाली ये ना. काय झालं? तू ये ना, सांगतो. सोहम नको, घरी खूप कामं आहेत. शुभ्रा, अगं काय हवंय त्याला? अहो, खाली बोलवतोय तो मला. अगं मग जा ना. पण मग हे काम ते ठेव, तू जा. जा बाळा, अगं जा. इतकं काय महत्वाचं काम आहे? आईने चहा ठेवलाय, चल. अगं हे शुभ्रा, जरा प्रेमाने बोल ना. म्हणजे काय होत आहे तुला? मग अशी फोन केलास, मी मित्राकडे जातोय असं मला म्हणालास, आणि आता काहीतरी वेगळ्याच मूड मध्ये परत आलायस. ओके, मी मित्राकडे नव्हतो गेलो. काय? तू माझ्याशी खोटं बोलायला लागलास? अगं हे मी डोळे बंद कर आधी. ओके, हात पुढे कर. बघ, आवडतंय का? माझ्याकडून तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. सिरियसली? जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स कडनं आणलंयस तू हे? आई पण सगळं सोनं तिथूनच घेतात ना? तुमचं चॉईस खूपच सेम आहे. तुझी चॉईस आवडलं तुला? खूप आवडलं, खूप छान आहे. आणि मुळात त्याचं डिझाईन किती नाजूक आहे. थँक्यू. शुभ्रा, ऐक ना. अगं काकू बघतायत. शुभ्रा, ऐक ना. थँक्यू सो मच. थँक्यू. शुभ्रा, लोक आहेत. शुभ्रा, ऐक ना, आपण बिल्डिंग खाली आहोत. मग काय झालं? मी माझ्या नवऱ्याला मिठी मारते ना. अगं हो, पण इथे आई शपथ, ती वरची काकू पण. शुभ्रा, ऐक ना. ओ, काय बघताय तुम्ही? अगं तू त्यांना कुठे बोलते? तर मी काय म्हणते सोमा, ऐक ना. हे जर मला वरती दिलं असतंस घरात, तर अशा ऑकवर्ड सिच्युएशन आल्याच नसत्या ना. ते घरी कुठे देणार तुला? का काय आई समोर उगाच? वेडा आहेस का? आईनं किती छान वाटेल माहितीये. त्यांच्या बबड्याने माझ्यासाठी काहीतरी आणलंय, किती बरं वाटेल त्यांना. काय चाललंय तुझं? ते पण खूप मस्त आहे. आसावरी, अगं ये ना आतमध्ये, आपलंच आहे घर. अगं बाई काकू, तुम्ही? पल्लवी, आज घरी बरी आहे तुमची सून? आज ऑफिस मधून जरा लवकर घरी आली आहे. बरं झालं, नाही तर दिवसेंदिवस आम्हाला दिसतही नाही ती. तुला काय, अगं माझी सून असून, एका घरात राहत असून सुद्धा मला मात्र दिसत नाही. आई, या ना या. ए पल्लवी, चहा टाकू का पटकन? अगं नको ग, आम्ही जरा घाईत आहोत. आमंत्रण द्यायला आलं. कसलं आमंत्रण? मंगळागौरीचं.
अगं यंदा 5 वर्ष होतील ना, म्हटलं यावर्षी काही करून करूया. तिला ऑफिसच्या कामात वेळच मिळत नाही. म्हणाली नको नको, तरी पण अगं असं काय करू दे ग काकूंना, त्यांना किती हौस आहे. अगं मला सगळं रीतीप्रमाणे करायचं. म्हटलं आसावरीला विचारलं, ती सगळं आपल्याला सांगेल. हो काकू, अहो आपण सगळं करूया आणि मी आहे ना मदतीला. आपण लाडू, चकली, चिवडा, करंजा सगळं घरात करूया. आणि तुम्ही स्वयंपाकाची अजिबात काळजी करू नका, मी आहे, मी करेन सगळा स्वयंपाक, खूप मदत करेन तुम्हाला. आणि मला ना मंगळागौरीचे सगळे खेळही माहिती आहेत. माझ्याकडे ना एक पुस्तक आहे, त्याच्यात सगळं लिहिलंय. म्हणजे अगदी मंगळागौरीच्या पूजेपासून ते खेळापर्यंत सगळं लिहिलंय. मी पुस्तक घेऊन आले. मी तुला म्हटलं की नाही, आसावरी आपल्याला सगळी मदत करेल. आसावरी असली ना की काही टेन्शन नाही. अहो ताते लेले, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. काय झालं? अगं आमंत्रण द्यायचं होतं. कसलं? अय्या कसलं आमंत्रण? अगं पल्लवीची मंगळागौर आहे ना, त्याच. हो का? अरे वा वा, पल्लवी मजा आहे तुझी. सुलभा काकूंचा उत्साह बघून ना आता आपल्याला पण वाटतंय की यंदा काहीतरी मस्त होणार आहे. होणारच. पदर खोचून तयारीला लागले मी. तुम्ही काय तयारी अशी कराल आणि तुमच्या मदतीला आसावरी आहेच ना. म्हणजे असावरी येणार आहे मदतीला? अहो कमाल आहे तुमची सुलभा काकू. अहो मंगळागौर आहे ना, मग तरुण सुवासिनींनी सगळा पुढाकार घेऊन तयारी करायची असते. तुम्ही कुठे नको तिथे उत्साह दाखवताय. अहो तुमचं एक ठीक आहे, तुम्हाला कळत नाही, पण त्या आसावरीला सगळ्या रीतीभाती नीट कळतात ना. मग अशा उत्साहात मंगळागौरीची तयारी करायला ती येणार आहे का? आणि स्वतःच्या सुनेला हे काही सगळं पसंत नाही, आणि ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुढे पुढे करणार. सुलभा काकू, काकू हे घ्या ते पुस्तक. अगं बाई तुम्ही सगळे इथे आहात होय? हो, काकूंनीच थांबवलं आमंत्रण द्यायला. मंगळागौर पल्लवीची आहे, पण कौतुक मात्र तुझं चाललंय बरं. काकू मी जाऊ का जरा? घरातनं खूप कामं पडलीत. येते हा. सागर घे ना. हे हे एवढं सगळं का मागवलंय? खूप महागडं रेस्टॉरंट आहे. अरे एवढं काय त्याच्यामध्ये, साधच तर आहे सगळं. आणि मी इथे काम करते, आमचे सर काही तुझ्याकडनं बिलाचे पैसे नाही घेणार आहेत. तू इतकं पर्सनली ओळखतेस अभिजित राजेंना? मला इम्प्रेस करायला खोटं तर बोलत नाहीयेस ना तू? आय डोंट लाय. अभिजित राजे इज लाईक माय फॅमिली. असं तर बच्चन साहेब पण मला फॅमिलीतले वाटतात, पण त्यांनी आपल्याला फॅमिली मानायला हवं ना. येस, आमचे सर कुकरी मधले बच्चनच आहेत. हा, इंटरनेटवर तुझा फोटो टाकलाय का? नाही म्हणजे यात तुझे केस जरा बरे आहेत आणि तू बारीकही दिसतेस. हो रे, तो ना माझा 2 वर्षापूर्वीचा फोटो आहे. तेव्हा मी जरा बारीक होते, पण आमचे सर डेझर्ट करून करून मला इतकं आग्रह करून करून खायला घालतात ना, त्यामुळे मी जरा जाड झाली. घे ना. अगं तूच खा, खाऊन खाऊन फुग आता. मुलींनी स्वतःला मेंटेन करायला हवं, साधं एवढं कळत नाही तुला? आता उद्या माझं लग्न ठरलं तर माझ्या 4-6 मित्रांना माझं लग्न कोणाशी ठरलंय हे दाखवावं तर लागेल ना. आणि त्यात तू अशी भांडतेच सर. वाटलंच मला हावभावावरून. मॅडी, मॅडी तू रडतेस? अभिजित राजे सर. हॅलो सर. यालाच भेटण्यासाठी तू एक्सायटेड होतीस ना? अच्छा अच्छा, म्हणजे याच्यासाठी तू मला नकार देतेस? पण तुला तर स्मार्ट गुड लुकिंग मुलगा हवा होता ना. चेहरा बघ याचा, डोळे बघ, डोळे डोळे. अरे मॅडी, डोळ्यात बघून माणूस ओळखायचा असतो. बघ बघ बघ, हे चंचल भाव आहे त्याच्या डोळ्यात बघ. आणि 1 नंबरचा पकाऊ आहे, चक्र मूर्ख. 1 नंबरचा स्वार्थी दिसतोय. सारखे दुसऱ्याला सल्ले देणारा. आयुष्यभर ऐकत बसावं लागेल तुला. ऐकायचंय?
आणि मुख्य म्हणजे क्रीमब्रूले बनवता येत नाही त्याला. सर मी आयटीत आहे. मग काय स्वयंपाक येऊ नये असा नियम आहे? अगं मॅडी, तुला खायला आवडतं ना? तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट मला बनवता येते. आणि तरी तू या मख्ख मठ्ठ खडूस किडकिड्या खाऱ्या दाण्याशी लग्न करणार आहेस? ठरव काय ते लवकर, आणि लवकर काय ते सांगून टाक. मी आत आहे. तू यांना पर्सनली ओळखते? यांनी इंटरेस्ट दाखवला तुझ्यात? तू बस ना बस ना. मी मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू मला साडी म्हणाला तू मला. अगं प्लीज प्लीज रडू नकोस. अगं अभिजित राजेंनी बघितलं ना तर खूप गडबड होईल. हे घे ना, पाणी घे ना, पी. गेट लॉस्ट. काय मग बाकी सगळी तयारी झाली आहे ना? हो ग, सगळी तयारी झाली आहे. फक्त ना पूजेला 5 सुवासिनी लागतात ना नवीन. 4 मिळाले, 1 नाही मिळाली अजून. घ्या कमी तिथे आम्ही. शुभ्रा आहे ना? हाय सोहम. हाय, कशी आहेस? मस्त. पल्लवी काय म्हणते? छान. मी येतो. हा. बाय द वे, हाय पल्लवी, आपण पहिल्यांदाच भेटतोय आता. तू पण बिझी असतेस ना? हो ना ग. बरं तुम्ही चला ना सगळ्या आत तर या, आत बसूया आणि गप्पा मारूया. अगं नको, पल्लवीची मंगळागौर आहे ना, त्याचं आमंत्रण द्यायला आलो होतो. सुलभा काकू, एवढ्या कशाला अकवर्ड होत आहे? अगं शुभ्रा, लग्न होऊन 5 वर्षापेक्षा कमी काळ झालेल्या सुवासिनी लागतात पूजेला. तर काकू म्हणत होत्या की तू येशील का? येईन की. पूजेला तर मी येईनच, पण आई आणि मी मंगळागौरीचे खेळ खेळायला पण येऊ, अख्खी रात्र. नक्की येशील ना ग? हो हो नक्कीच. आई काय उत्साहात आहेत माहितीये सगळ्या बायका. पल्लवीची मंगळागौर सुलभा काकू अगदी जोशात करणार असं दिसतंय. सुलभा काकू आहेतच खूप हौशी. हो, मला आता पूजेला बोलवलं ना त्यांनी. आई सॉरी, मी तुमची परमिशन न घेता त्यांना हो म्हणाले. हो म्हटलंस तू? हो. नाही, मला असं वाटलं तुला हे सगळं आवडत नसेल कदाचित. का नसेल आवडत? अहो आपल्या रीती आहेत या. आणि खरं सांगू का, यामागचं शास्त्र समजून घेतलं ना तर प्रत्येकाला आवडतील. त्यामुळे मी सुलभा काकूंना सांगून टाकलं, मी आणि आई दोघी येऊ रात्रभर धमाल करायला. अगं मी काय धमाल करणार? म्हणजे तुम्ही तरुण मुलींनी खेळ खेळायचे, रात्र जागवायची, माझी कशाला उगीच अडचण? आई अहो, पूर्वीच्या काळात बायका रिलॅक्स व्हाव्यात, त्यांना ह्या स्वयंपाकाच्या कामातनं थोडा ब्रेक मिळावा, यासाठी हे सगळे सण साजरे व्हायचे ना. आणि तसं बघायला गेलं तर मला ब्रेक मिळतोच आहे, पण तुम्हाला कुठे ब्रेक मिळतोय? ते काही नाही, आपण दोघींनी जायचं. बघू. आई काय आहे हे? माझी अडचण नको बघू, हे काय चालवलंय तुम्ही? मला वाटलं होतं तुम्हाला किती उत्साह असेल हे सगळं करण्याचा. आणि आई आई ऐका ना, आई थांबा, तुम्ही माझ्याकडे बघा. मला काहीतरी विचारायचंय तुम्हाला. काय? आपण आपल्या घरात माझी मंगळागौर करूया? तुला मंगळागौर साजरी करायची आहे? हो, करूया ना, नक्की करूया. पण माझी एक अट आहे. काय? माझ्या मंगळागौरीची सगळी तयारी तुम्हीच करणार आहात. हो नक्की, मी सगळं करेन. आपण सगळं घरी करूयात. म्हणजे मी शेव, चकली, चिवडा, लाडू सगळं घरी करूया. स्वयंपाक पण करेन मी छान. आपण गोडाला श्रीखंड करूयात का? तुला पुरणपोळी आवडते? भाजी कुठली आवडते? आई मला सगळा उत्साह कळतोय तुमचा, पण थांबा. मला ही मंगळागौर माझ्या आनंदासाठी करायची आहे. मग त्यात जर तुम्ही असं काम करून दमलात तर मला कसं चालेल? अगं पण ह्या सगळ्या गावात मला खूप आनंद मिळतो ना शुभ्रा. म्हणूनच तयारी करा असं म्हटलं ना. पण असं स्वयंपाक घरातल्या कामात तुम्ही अडकलात तर मग सुनेचे खेळ कधी बघणार? आपण एक काम करूया, फराळ, नाश्ता, रात्रीचं जेवण हे सगळं आपण बाहेरूनच मागवूया. बाहेरून? बरं, मग आपण एखादा केटरर आपल्या घरी बोलवूया. म्हणजे नाश्ता, फराळ, रात्रीचं जेवण हे सगळं तो इथेच तयार करेल आणि तुम्ही बघूही शकाल. आणि ऍट द सेम टाइम तुमची दमणूक होणार नाही.
अगं पण शुभ्रा 25-30 माणसांचं हे सगळं करणं माझ्यासाठी अवघड नाहीये, मला सवय आहे. आई पण आता मी ठरवलंय ना, आणि तुम्हाला माहितीये तुम्हाला किती हट्टी सून मिळाली आहे. बरं, माझ्या हट्टी सुनेचे मी सगळे हट्ट पुरवणार आहे. आपण तुला हवं तसं करूया, जे तुला हवं ते तुझ्या मनासारखं. अगं तू एवढी हौसरी मंगळागौर साजरी करतेस, यातच मला सगळं काही मिळालं. काय म्हणू मी तुला शुभ्रा. थँक्यू. थँक्यू. हा आई